विधानसभेची मिरजची आमदारकी जिंकून मीच दहीहंडी फोडणार, माननीय बाळासाहेब होनमोरे। महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल अशी परिस्थिती आहे। सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाकडे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार माननीय बाळासाहेब होनमोरे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांच्याकडे अर्ज देऊन उमेदवारीची मागणी केली आहे। आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये तुतारी चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्वच पक्षांनी उच्च उमेदवाराकडून अर्ज मागवले। मी आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराजदादा यांच्याकडे अर्ज दाखल केला। यावेळी सांगली जिल्हाचे सरचिटणीस बाळासाहेब बापू, सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती दिनकर पाटील, आमच्या मिरज तालुका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर शिंदे, त्याचबरोबर वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयअण्णा पाटील या सगळ्याच्या समवेत मी आज अर्ज दाखल केला। मला खात्री आहे गेल्या वेळेला मी आघाडीचाच उमेदवार होतो, मला 65,971 मतं पडली होती। अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता। यावेळेला सुद्धा आघाडीचा उमेदवार मिरजचा मीच असणार आहे। मी राष्ट्रवादीचा आहे आणि सहयोगी जे आपले पक्ष आहेत, आघाडीचे घटक आहेत, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सर्व नेत्याशी, सर्व कार्यकर्त्याशी, सर्व जनतेशी माझे अत्यंत चांगले जवळचे संबंध आहेत। या ग्रामीण भागातील जनतेशी माझे नाळ जुळलेले आहे आणि जरी मी गेल्या निवडणुकीमध्ये पराजय झाला असला तरीसुद्धा पराजय झालेल्या क्षणापासून आज अखेर कोणत्याही मी थांबलेलं नाही। जनतेच्या सेवेत कायम 12 महिने 24 तास माझं ऑफिस, माझे लोक कार्यरत असतात। मी जनतेच्या सेवेमध्येच आहे। समोरचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालचे वाळू गेल्या वेळेस घसरलेले आहे। त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये होणार नाही। त्यांच्यातलेच काही इच्छुक तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असं नाटक सुरू केलेलं आहे। पण ह्याचा डाव आता मिरजच्या जनतेने ओळखलेला आहे। 3 वेळा जनता फसली, पण 4थ्या वेळेला जनता फसणार नाही। मी एक सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा बँक, पंचायत समितीच्या माध्यमातून स्वतः पदाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे जनतेच्या समस्येची जाण मला आहे। हे अचानक येणारे आणि अचानक मी पैशाच्या मस्तीनं किंवा पैशाच्या जोरावर या मिरजकर जनतेला कोण विकत घेऊ शकणार नाही। यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील, माजी सभापती दिनकर पाटील, मिरज तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष भास्कर शिंदे, वाळवा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील, सुनील कबाडे, अंकुश जगताप इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। अशी माहिती एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।